अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नव्हता. उपस्थित आदरणीय सर्व गुरुजन आणि माझ्या मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सुंदर भाषण सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे महान नेता होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते. गरीब कुटुंबात जन्मले असल्याने शालेय जीवनात त्यांना अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार होते. ते शालेय जीवनात 18 तास अभ्यास केल्यावर ते भारताच्या संविधानाचे शिल्पकार झाले. ते जीवनभर गोरगरीब व दलितांच्या हक्कासाठी लढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय विकास संघटित व्हा आणि संघर्ष करा हा दिव्य संदेश दिला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. 6 डिसेंबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अखेरचा निरोप घेतला. त्यांचे कार्य खूप चांगले